नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त असा घड्याळ किंवा कालमापन हा भाग पाहणार आहोत व त्यावरील उदाहरणे समजून घेणार आहोत। त्यामध्ये आपण घड्याळाबद्दल थोडी माहिती पाहूया, मग त्यावर आधारित आपण काय करणार आहोत, प्रश्न घेणार आहोत, परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न घेणार आहोत। 1 तास बरोबर 15 मिनिटे। 1 तास म्हणजे 60 मिनिटे, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे आणि पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे। 1 तास म्हणजे 60 मिनिटे, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे आणि पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे। 1 तास म्हणजे 60 मिनिटे, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद। 1 मिनिटात किती सेकंद असतात? 60 सेकंद असतात। आणि 1 तासात किती सेकंद असतात? एका तासामध्ये 36 सेकंद असतात। मिनिटाचे सेकंद व तासाची मिनिटे करताना त्या संख्येत 60ने गुणायचं आणि सेकंदाची मिनिटे व मिनिटाचे तास करताना त्या संख्येत 60ने भागावं लागतं। दुपारचे 12 वाजले म्हणजे मध्यान्ह झाली। दुपारचे 12 वाजले म्हणजे काय? मध्यान्ह झाली। आणि दुपारचे 12 उदाहरणामध्ये हे शब्द वापरले जातात, मध्यान्ह, मध्यान्होत्तर काळ किंवा आणखी कोणता मध्यान्ह पूर्व काळ, हे शब्द परीक्षेमध्ये प्रश्नांमध्ये विचारले जातात। म्हणजे दुपारी 12 ते रात्रीचे 12 या काळास दुपार नंतरचा मध्यान्होत्तर काळ असं म्हणतात। रात्री 12 ते दुपारी 12 या काळास दुपारपूर्व मध्यान्ह पूर्व काळ असे म्हणतात। आलं लक्षात? अशा काही थोडे शब्द आणि किती तासाचे किती सेकंद हे लक्षात ठेवलं तर हे गणित आपल्यासाठी सोपी जातील। आलं लक्षात? आता आपण याच्यावर आधारित उदाहरणं पाहणार आहोत। यावर आधारित आपल्याला उदाहरण पाहायचे आहेत। आता काय दिले त्यांनी? पावणे 8 तास म्हणजे किती मिनिट? पावणे 8 तास म्हणजे किती मिनिट असं विचारलेलं आहे। आता पावणे 8 तास म्हणजे किती मिनिट? मग पावणे 8 तास म्हणजे किती वाजून किती मिनिट? पावणे 8 तास म्हणजे किती? 7 तास आणि पाऊण तास असं आपण त्याचं जर डिवाइड केलं तर होईल 7 तास आणि पाऊण तास। आता आपल्याला काय करायचं आहे? मिनिटामध्ये करायचं आहे। तासाचं ज्यावेळेस मिनिटामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, बदलायचं आहे, त्यावेळेस काय करावं लागतं? 7ला 60ने गुणायचं। 7 तासाचं 7 चौकून 42 म्हणजे किती मिनिटे होतात? 420 मिनिट। 7 तासाचे 420 मिनिट होतात। आणि पाऊण तासात किती मिनिटे आहेत? आपण पाहिलंच आहे। पाऊण तासामध्ये किती मिनिट आहेत? पाऊण तासामध्ये 45 मिनिट आहेत। पाऊण तास म्हणजे 45 मिनिट। यांची काय करायची? बेरीज केली की आपल्याला पावणे 8 तासाचे मिनिट विचारलेत ना, म्हणून पावणे 8 तासाचे मिनिट तयार होतील। 4 आणि 2 6 4 म्हणजे किती मिनिट होतात? किती मिनिट होतात? 465 मिनिट होतात। म्हणजे आपला चौथा पर्याय योग्य आहे। चौथा पर्याय योग्य आहे। आता पुढचं उदाहरण आहे, पहा पुढचं काय उदाहरण आहे? 380 मिनिटे म्हणजे किती तास किती मिनिटे? आता मिनिटाचं आपल्याला तासामध्ये रूपांतर करायचं आहे। मिनिटाचं तासामध्ये मगाशी आपण काय केलं? तासाचं मिनिटामध्ये केलं, तेव्हा काय केला? गुणाकार केला। आता काय करायचं आहे? मिनिटाचं तासामध्ये करायचं आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? भागाकार करावा लागेल। आपण सुरुवातीलाच पाहिलं भागाकार करावे लागेल। म्हणजे 380 मिनिटाचं आपल्याला तासामध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणून त्याला 60ने काय करावं लागेल? भागावं लागेल। आलं लक्षात? म्हणजे 6 6 36 म्हणजे 60 360 म्हणजे किती? पूर्ण भाग गेला तिथपर्यंतच भाग द्यायचा आहे। राहिलेले बाकी काय आहेत? मिनिट आहेत शिल्लक
किती राहिले आहे मिनिट? किती मिनिट राहिले? 20. उरलेले बाकी काय आहे? बाकी काय आहे? 20 आहे. म्हणजे 60ने ज्यावेळेस आपण 380ला भागलं त्यावेळेस 6चा भाग जाईल. पहा 6 6 36 म्हणजे 3 आणि 0 आणि उरले किती? 20 म्हणजे 6 तास 20 मिनिटे. कसं केलं लक्षात आलं तुम्ही तुमच्या? की आपण 380 मिनिटाचे आपल्याला तासामध्ये रूपांतर करायचं, तास आणि मिनिटामध्ये रूपांतर करायचं म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल? 60ने त्याला भागावं लागेल. मग 60ने जर भागलं तर पूर्ण भाग कितीचा जातोय? 6चा जातोय. 60 360 आणि उरले किती? 20 म्हणजे 6 तास 20 मिनिटे म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. 6 तास 20 मिनिटे म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. 6 तास 20 मिनिटे याचं 380 मिनिटाचं तासामध्ये रूपांतर होत आहे. याचप्रमाणे आणखी उदाहरण आहे. सीमाने 3 तास 45 मिनिटे प्रवास बसने, 5 तास 24 मिनिटे प्रवास बसने, 5 तास 24 मिनिटे प्रवास रेल्वेने व 38 मिनिटे प्रवास सायकलने केला. तर बस आणि सायकल यांच्यापेक्षा तिने रेल्वेने किती अधिक वेळ प्रवास केला? म्हणजे बस आणि सायकल यांची बेरीजेमधून आपल्याला काय करायचं आहे? रेल्वेने प्रवास किती अधिक वेळ केला हे काढायचं आहे. म्हणजे ह्याच्यातून ही वजाबाकी करावी लागेल. आता सीमाने मग ह्या दोन्हीची आधी बेरीज करावी लागेल. बसने प्रवास किती केलेला आहे? सीमाने बसने प्रवास किती केलेला आहे? 5 तास नाही, बसने प्रवास 3 तास 35 मिनिटे इतका प्रवास तिने बसने केलेला आहे. आणि सायकलने किती केलेला आहे? सायकलने किती केलेला आहे? 38 मिनिटे. आपल्याला काय करायचे आहे? यांची बेरीज करायची आहे. मिनिटाच्या खाली मिनिट मांडा, इथे 0 मांडून देऊ, तासाच्या याच्यामध्ये काही नाहीये म्हणून. 38 मिनिटाचे किती होतात? मग 38 मिनिटाचे किती होतात? 30 आणि 30 60 73 मिनिटे होतात. किती होतात? 73 मिनिटे. पण 73 मिनिटे आपण काय करायचंय? 73 मिनिटाचं मग तासामध्ये रूपांतर केल्यावर काय होईल? 60 मिनिटाचा 1 तास आणि वर 13 मिनिट. म्हणजे इकडे 1 तास जाईल, मग 4 तास, इकडे 1 तास जाईल म्हणजे 4 तास 13 मिनिटे इतका वेळ. 4 तास 13 मिनिटे इतका वेळ त्यांच्या किती प्रवास केलेला आहे? बसने आणि कशाने? बसने आणि ह्याने प्रवास केलेला आहे. कशाने? बस आणि सायकलने प्रवास केलेला आहे. 4 तास 13 मिनिटे. किती? 4 तास 13 मिनिटे इतका प्रवास केलेला आहे. आता आपण पाहूया मग पुढचं त्यांनी काय विचारले आपल्याला? त्यांनी विचारलं आहे की सायकल व बस यांच्यापेक्षा रेल्वेने किती अधिक वेळ प्रवास केला असं विचारले. म्हणजे रेल्वेने किती प्रवास केलेला आहे? मग रेल्वेने प्रवास किती केलेला आहे? रेल्वेने प्रवास केलेला आहे 5 तास 24 मिनिटे. किती प्रवास केलेला आहे? 5 तास 24 मिनिटे इतका प्रवास तिने काय केलेला आहे? रेल्वेने केलेला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? हे 4 तास 13 मिनिटे, 4 तास 13 मिनिटे यामधून आपल्याला वजा करायचे आहेत. मग किती राहतात? 1 आणि 1 आणि ह्या 5 तासामधून 4 तास गेले, 1 तास 11 मिनिटे. 1 तास 11 मिनिटे इतके राहिलेले आहेत. 1 तास 11 मिनिटे म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. 1 तास
11 मिनिटे म्हणून काय केलेलं आहे पहा, सुरुवातीपासून बसने प्रवास केलेला आहे. त्यांनी उदाहरणात काय दिलंय, सीमाने 3 तास 35 मिनिटे इतका प्रवास बसने केलेला आहे, 5 तास 24 मिनिटे इतका प्रवास रेल्वेने व 38 मिनिटे प्रवास सायकलने केला. तर बस व सायकल यांच्यापेक्षा तिने रेल्वेने किती वेळ अधिक प्रवास केला. तर बस आणि सायकल यांच्या वेळेच्या आधी आपण काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे. यांच्या वेळेची बेरीज किती येते, 4 तास. आता मिनिटाची बेरीज 73 मिनिटे येतात. मिनिटाची बेरीज किती येते, 73 मिनिटे येतात. आता आपले उदाहरण काय, ह्याचं उत्तर किती आलेलं आहे, 4 तास 13 मिनिटे. ह्याच्यामध्ये 73 मिनिटाच्या जर आपण तास ह्याच्यामध्ये मिनिटामध्ये रूपांतर केलं, 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि 13 वर मिनिटे, म्हणून 1 तास इकडे जातो, 3 तासाचे 4 तास होतात, म्हणजे 4 तास 13 मिनिटे इतका प्रवास तिने सायकल आणि बसने केलेला आहे. त्यामधून काय करायचं आहे, रेल्वेच्या प्रवासामधून तो वजा करायचा आहे. म्हणून मग तिने सगळ्यात अधिक वेळ प्रवास केला. किती अधिक वेळ प्रवास केला, 1 तास 11 मिनिटे इतका अधिक वेळ प्रवास केलेला आहे. आता 4थं उदाहरण आहे, सकाळी 8:15 ते सायंकाळी 6:45 पर्यंत किती तास किती मिनिटे होतात. सकाळी 8:15 म्हणजे कसं मांडता येईल, मग 8:15 8 वाजून 15 मिनिटे म्हणजे 8:15 ते किती पर्यंत म्हटलंय त्यांनी, 6:15 पावणे 7 कसं म्हणतात, 6 वाजून 45 मिनिटं इतक्या काय पर्यंत 6:15 पर्यंत किती तास किती मिनिटे होतील. आता 8:15 ते 6:45 आपण मोजायचंय. काय आपण मोजल्यानंतर 8 नंतर 9 10 11 12 1 2 3 4 5 6 म्हणजे किती होतात, 10 तास. आणि वरचे 45, ह्या 45 मिनिटामधून काय करायचंय आपल्याला, 15 मिनिटं 8 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत ना, म्हणून 15 मिनिट काय करायचंय आपल्याला, 45 मधून 15 मिनिट काय करायचंय आपल्याला वजा करायचे आहेत. म्हणजे किती मिनिटं राहतात, 10 वाजून 30 मिनिटे इतका वेळ इतके मिनिटं होतात. आलं लक्षात. ह्या दोन्ही टाइम मधला म्हणजे आपला तिसरा पर्याय योग्य आहे. आपला तिसरा पर्याय योग्य आहे. ह्याच्यामध्ये मोजायचे सकाळी 8:15 ते 8 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आपल्याला टायमिंग मोजायचा आहे. तेवढा टायमिंग आणि 15 मिनिटे 8 नंतर 15 मिनिटे झालेले आहेत, म्हणून 6:45 मधून 45 मधून 15 वजा करून किती राहतात, 10 तास किती उत्तर येते, 10 तास 30 मिनिटे इतका वेळ होईल, इतके मिनिटे होतील. आता पुढील उदाहरण पहा. प्रियाची शाळा सकाळी 8:20 भरते. प्रियाची शाळा कितीला भरते, 8:20 भरते आणि दुपारी 3:10 सुटते. तर शाळा किती वेळ चालते. प्रियाची शाळा किती वाजता भरते, शाळा किती वाजता भरते, 8:20 वाजता प्रियाची शाळा भरते आणि दुपारी किती वाजता सुटते, दुपारी सुटते किती वाजता, सुटते किती वाजता, 3:10 ती सुटते. आलं लक्षात. शाळा कितीला भरते, 8:20 भरते आणि सुटते किती वाजता, 3:10. तर शाळा किती वेळ चालते असं विचारले. मग 8 पासून आपल्याला 3 पर्यंत मोजायचं आहे. 8 9 10 11 12 1 2 3 म्हणजे किती झाले, 3 आणि 3 6 आणि 1 7 तास झाले. पण आपण काय आहे, 3:20 भरते आणि 3:10 सुटते. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, 3:10 म्हणजे पुढचे 10 मिनिट पुढे आहे, म्हणून 7 तासामधून आपण 10 मिनिट जर कट केले, 7
7 तासामधून आपण 10 मिनिटे कट करायचे. काय करायचे आहेत? वजा करायचे आहेत. वजा करायचे आहेत. तर किती होतात? 6 तास 50 मिनिटे इतका वेळ तिची शाळा भरते. 6 तास म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. आपण काय केले लक्षात आलं? 8 वाजल्यापासून मोजायला सुरू केलेला आहे. तर 3 वाजेपर्यंत किती तास भरतात ह्यावरच्या मिनिटांचा जरा विचार केलेला नाही. आणि किती तास भरतात? 7 तास भरतात. परंतु ह्याच्यामधून किती मिनिटे उरतात? 10 मिनिटे उरतात. म्हणून आपण 10 मिनिटे काय केलेलं आहे? यांची वजाबाकी केल्यानंतर 10 उरतात. 10 मिनिटे काय 7 तासामधून वजा केलेले आहेत. आणि किती उरतात मग? 6 तास 50 मिनिटे इतका वेळ तिची शाळा, प्रियाची शाळा भरते. आता पुढचं उदाहरण आहे. तास काटा 4 व 5 मध्ये व मिनिट काटा 9 वर आहे तर किती वाजले? आता आपल्याला त्यासाठी तुम्हाला उदाहरण समजून सांगण्यासाठी मी घड्याळ काढते. काय झालेलं आहे? आपल्याला विचारलंय काय? तास काटा किती मध्ये आहे? तास काटा किती मध्ये आहे? तास काटा हा हे तास काटा तो 4 आणि 5च्या मध्ये आहे. आणि मिनिट काटा किती आहे? मिनिट काटा 9 वर आहे. म्हणून किती वाजले आहेत असं विचारलं. मग ह्या परिस्थितीला आपण घड्याळात जर शिकलो आहोत, घड्याळामध्ये किती वाजले आहेत? मग या ह्याला किती वाजले आहेत? 4:45 वाजलेले आहेत. म्हणजे या ऑप्शनमध्ये आहेत 9 वाजून 25 मिनिटे 4:45 आहेत का? नाहीत. 4 वाजून 45 मिनिटे 4 वाजून 45 मिनिटे बरोबर. म्हणजे हे परिस्थितीला 4:45 म्हणू शकतो. 5 वाजून 45 म्हणजे 5:45 आणि 4:45 आहेत का? हे इथे जर असेल काटा तास काटा तर 4:45 होऊ शकतं. आपल्याला किती वाजलेले आहेत? 4:45 वाजलेले आहेत. म्हणून 4 वाजून 45 मिनिटे म्हणजे ह्या परिस्थितीला 4:45 म्हणतात किंवा 4 वाजून 45 मिनिटे म्हणतात. आता या पुढचं उदाहरण देखील आपण पाहणार आहोत. पुढचं उदाहरण आहे 150 मिनिटे. यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? आता 150 मिनिटे म्हणजे काय आहे? आपण 150 मिनिटाचे जर तासामध्ये रूपांतर करायचं म्हटलं तर त्याला काय करावं लागेल? 60ने काय करावं लागेल? भागावं लागेल. 60ने भागावं लागेल. म्हणजे किंवा असं करूया आपण 150 भागिले 60. 6 दुने 12 म्हणजे 120. किती मिनिटे उरलेले आहेत? 30 मिनिट उरलेले आहेत. म्हणजे 2 तास 30 मिनिटे. 2 तास 30 मिनिटे हा पर्याय बरोबर आहे. 2 तास 30 मिनिटे हाही देखील पर्याय बरोबर. आपल्याला विचारलाय काय? चुकीचा पर्याय विचारलेला आहे. 2.5 तास हाही पर्याय बरोबर आहे. 1 तास 50 मिनिटे आहेत का? नाही आहेत. म्हणजे आपल्या उत्तराचा योग्य पर्याय आहे 1 तास 50 मिनिटे. आलं लक्षात? 1 तास 50 मिनिटे म्हणजे आपण तोंडी देखील करू शकतो की 2 तासाचे किती मिनिटं होतात? 2 तासाचे 120 मिनिटं होतात. आणि राहिलेले 150 मधून 120 गेले किती राहतात? 30 मिनिटे राहतात. असं तोंडी देखील आपण करू शकतो. म्हणजे आपला पर्याय आहे चौथा पर्याय 1 तास 50 मिनिटे हा चुकीचा पर्याय आहे. आता पुढील उदाहरण पाहूया. पहाटेचे 2:45 वाजले. पहाटेचे 2:45 वाजले म्हणजे किती वाजले? पहाटेचे 2:45 वाजले म्हणजे किती वाजले? पहाटेचे 2:45 म्हणजे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. 2:45 म्हणजे किती? 1 वाजून 45 मिनिटं म्हणजे 2:45. पण पहाटेचे वाजलेले आहेत. पहाटेचे म्हणजे दुपारपूर्व. मध्यान्होत्तर नाही येणार. मध्यान्होत्तर नाही येणार. दुपारपूर्व 1 वाजून 45 मिनिटं म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. मध्यान्होत्तर म्हणजे दुपारचे 2:45 वाजले असं म्हटलं जाईल. हे पहाटेचे 2:45 आहे. म्हणून दुपारपूर्व 1 वाजून 45 मिनिटं म्हणजे पहाटेचे 2:45 वाजले आहेत. आलं लक्षात?
अशाच प्रकारे आपण पुढचं उदाहरण देखील पाहणार आहोत. पुढचं उदाहरण आहे 2.5 तास अधिक, पुढचं उदाहरण आहे 2.5 तास अधिक पाऊण तास बरोबर किती तास. आता 2.5 तास म्हणजे किती, 2 तास 30 मिनिटे. 2.5 तासाचे मिनिट किती कसं मांडलं जातं, 2 तास 30 मिनिटे. आणि पाऊण तास म्हणजे किती, पाऊण तास म्हणजे किती, 45 मिनिटे. तासाच्या घरात काही आहे का, म्हणून 0 मांडून देऊ. 2.5 तास म्हणजे 2 तास 30 मिनिटे आणि पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. हे तासाचं घर आणि हे मिनिट. किती होतात इथे मिनिटे, 75 मिनिटे. 75 मिनिटे म्हणजे मी काय म्हटलंय, मग आपण ह्याचा तासामध्ये कन्वर्ट करायचं. 45 मिनिटाचं तास किती होतात, 60 मिनिटाचा 1 तास म्हणजे 1 तास 15 मिनिटे होतात. मग 1 तास हा इकडे जाईल हातचा, म्हणजे किती होतात, 3 तास 15 मिनिटे इतका टाइम होतोय. 3 तास 15 मिनिटे इतका टाइम. म्हणजे याच्यामध्ये कोणता पर्याय बरोबर आहे, 3.25. 3 तास 15 मिनिटे म्हणजे 3.5 होतात का, नाही होत. 2.25 होतात का, 1 वाजून 45 मिनिटे असतील, 2 वाजून 45 मिनिटे असतील तर 2.25. 3.5 म्हणजे 3 वाजून 30 मिनिटे असतील तर 3.5. 4.25 म्हणजे किती, 4 वाजून 15 मिनिटे म्हणजे 4.25. 3.25 म्हणजे 3 तास 15 मिनिटे म्हणजे 3.25 तास इतका वेळ होते. आता पुढचा प्रश्न आहे मध्यान्नोत्तर 12 वाजून 15 मिनिटे, मध्यान्नोत्तर 12 वाजून 5 मिनिटे सुरू झालेले मुलांचे नाटक 3 तास 10 मिनिटे चालले तर ते किती वाजता संपले. आता त्यांनी काय विचारले आपल्याला, नाटक कधी सुरू झालेलं आहे, 12 वाजून 5 मिनिटांनी नाटक सुरू झालेलं आहे. ते संपतं कधी, सुरू झालेलं आहे 12 वाजून 5 मिनिटांनी आणि संपते कधी, 3 तास 10 मिनिटांनी ते संपतं. 3 तास 10 मिनिटे ते चालले तर किती वाजले. मग 12च्या पुढे आपल्याला मोजायचंय. 12 नंतर 1 2 3 तास किती मिनिटे, 10 मिनिटे ते चाललेलं आहे. आणि हे सुरुवातीचे 5 मिनिटं म्हणजे किती वेळ होईल बरं, किती वाजता ते संपल, 3 तास 15 मिनिटे घड्याळ जर आपण पुढे नेलं तर किती, 3 वाजून 15 मिनिटांनी. हे मिनिट मिक्स करावे लागतील. 3 तास तर आलेलेच आहे 12 नंतर आणि ह्यामध्ये हे काय करावे लागतील, मिनिटांची बेरीज करावी लागेल. 15 मिनिट म्हणजे 3 वाजून 15 मिनिटांनी ते नाटक काय करेल, संपेल. 3 वाजून 15 मिनिटांनी ते नाटक संपेल. 3 वाजून 5 मिनिटांनी संपेल का, नाही. 3 वाजून 10 मिनिटांनी संपेल का, नाही. 3.5 म्हणजे 3 वाजून 30 मिनिटांनी संपेल का, नाही संपणार. ते नाटक 3:15 वाजता म्हणजे 3 तास 15 मिनिटांनी, 3 वाजून 15 मिनिटांनी संपेल. अशाच प्रकारचे वेगवेगळे उदाहरणं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जातात. घड्याळ किंवा कालमापन पद्धती किंवा तासाचं मिनिटाचं सेकंदामध्ये, सेकंदाचं कधी कधी तासामध्ये असं रूपांतर करायला सांगितलं जाऊ शकतं. असे वेगवेगळे उदाहरणं किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.